नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आत्ताची महत्त्वाची अपडेट म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि त्याचबरोबर 4500 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे आणि हा लाभ कधी दिला जाणार आहे आणि कोणाकोणाला मिळणार आहे या संदर्भात आपण आनंदाची बातमी घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब सगळ्यांना माहितीच आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ ई-केवायसीच्या चुकीमुळे लाडक्या बहिणींना आला नव्हता। अशा सर्वच लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, शासनातर्फे 4500 रुपये म्हणजे 3 महिन्यांचा लाभ एकत्रित देण्याची तयारी सुरू झालेली आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा आता लाभ आहे तो कधी वितरित होणार। तर अशा प्रकारची बातमी देखील सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जात आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी देखील आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती कमेंट करत आहेत आणि सोशल मीडियावरती देखील मोठे मोठे न्यूज चॅनल असतील तर या ठिकाणी देखील आता शासनातर्फे लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित वितरित करण्याची तयारी सुरू झालेली आहे अशा प्रकारची बातमी देखील येत आहे। परंतु सध्याची कंडिशन अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसीच्या चुकीमुळे आला नव्हता। अशा लाडक्या बहिणींची अजून कागदपत्रच पडताळणी झाले नाही आहे। अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका कामांवरती बहिष्कार टाकल्यामुळे लक्षात घ्या त्या कागदपत्र पडताळणी करत नाही आहेत। मग लक्षात घ्या की आम्हाला कागदपत्र पडताळणी न केल्याशिवाय आम्हाला लाभ मिळेल का, 3 हप्ते मिळतील का, अशा प्रकारचा प्रश्न देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत। आणि सध्या तुम्ही कालपासून आजपर्यंत एक आनंदाचीच देखील बातमी याच्या जोडीला आहे की अंगणवाडी सेविकांकडून देखील कागदपत्र पडताळणीला मोठ्या प्रमाणावरती वेग प्राप्त झालेला आहे। म्हणजेच पटापट अंगणवाडी सेविका कागदपत्र पडताळणी देखील करत आहेत। ही बातमी काल समोर आली आणि यामुळे या कागदपत्र पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा 4500 रुपयांचा लाभ 3 महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे। तर 4500 रुपये एकाच वेळेला जमा होत नसतात, 1500 1500 1500 असे 3 हप्ते लक्षात घ्या ट्रान्झॅक्शन केलं जातं। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते ज्यांना आले नाही आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी न केल्याशिवाय हा लाभ शासनातर्फे वितरित करण्यात येणार नाही आहे। तर यासाठी कागदपत्र पडताळणी पूर्ण होणे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पात्र ज्या लाडक्या बहिणी ठरतील अशाच लाडक्या बहिणींना हा 3 महिन्यांचा लाभ दिला जाणार आहे। मग हा लाभ आत्ता वितरित होणार आहे का, तर या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे। तर साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग किंवा पुढच्या महिन्यामध्ये देखील हा लाभ वितरण जाऊ शकतो, कारण का अजून लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी बाकी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये विलंब होऊ शकतो। कारण का तसे अजून मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील घोषणा केली नाही आहे आणि याचबरोबर जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली जर माहिती घ्यायची असेल तर लक्षात घ्या की आता 7 तारखेला साधारणतः जिल्हा परिषद असतील यांच्या निवडणुका आहेत। तर या पार्श्वभूमीवरती जर लाभ द्यायचा असेल तर आज किंवा उद्या ह्या 2च दिवसांमध्ये शासनामार्फत लाभ वितरण होऊ शकतं। पण अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात शासकीय मान्यता देणारा GR आले नाही आहे। पण GR शिवाय देखील जर शासनाच्या मनात असेल तर मात्र हा लाभ वितरण होऊ शकतो। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात 100% तारीख आपण सांगू शकत नाही आहे। जर हप्ते येत असतील तर आज किंवा उद्या येऊ शकतात, अन्यथा पुढच्या आठवड्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होणार आहे। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तर असे 3 हप्ते एकत्रित मिळणार आहेत। फक्त याची अट एवढीच की तुम्ही जर अपात्र झालेला असाल तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणं गरजेचं आहे। तर ही महत्त्वाची बाब आहे। जर ई-केवायसी किंवा कागदपत्र पडताळणी केली नसेल तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हा लाभ येण्याची शक्यता कमी आहे। पण अनेक ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत अंगणवाडी सेविका पोहोचल्या नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे किंवा तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकासमध्ये जाऊन तुम्हाला या संदर्भात फॉर्म भरून त्या ठिकाणी कागदपत्र सबमिट करायचे आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणी केवायसीच केली नव्हती अशा लाडक्या बहिणींना सध्या तरी ऑप्शन आले नाही आहे। लक्षात घ्या हेल्पलाईन नंबर देखील सुरू झालेला आहे, पण सध्या दिवसभरामध्ये ही लाईन आहे व्यस्त येत आहे। त्यामुळे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे लवकरच हप्ते वितरणाची घोषणा होईल। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।